नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होऊ शकते, पण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा का होणार नाही असा प्रश्न आता विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी सरकारला विचारला आहे। मित्रांनो, हीच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे समजून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीआधी दिले होते। शेतकऱ्याला कर्जातून पूर्णपणे मुक्त करायचे असा त्याचा अर्थ होतो, पण तुम्ही केवळ 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ केले। महागाई वाढली आहे, खताचे दर वाढले आहेत, सगळ्यांना महागाई आहे आणि मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महागाई का नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला। ते विधानसभेत सन 2026 आणि 27 अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेदरम्यान बोलत होते। 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास सरकारने पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला होता। त्यावेळी आम्ही 2 लाखांची कर्जमाफी दिली होती। 7 वर्षांनी आम्ही तिथेच आहोत। राज्यावरील 4 लाख कोटींचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटींवर केला, पण कर्जमाफीबाबत काही वाढ झाली नाही असेही पाटील यांनी निदर्शनास आणून दिले। शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज भरले, पण 8 लाखांचे कर्ज नाही। 6 लाखांचे काय, 5 लाखांचे कर्ज माफ झाले असते, विदर्भात सगळ्यांना फार मोठा फायदा झाला असता। शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ही भूमिका ठेवली पाहिजे असे त्यांनी म्हटले।